नवरात्रीमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची आराधना होते। त्यांच्या वैशिष्ट्यामुळे त्यांना नवदुर्गा असे म्हणतात। दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री या नावाने ओळखले जाते। हिमालयाच्या पोटी जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री असेही म्हणतात। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते। या देवीच्या उजव्या हातात त्रिशूल व डाव्या हातात कमळाचे फूल आहे। आपल्या पूर्वजन्मात तिने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता। त्यावेळी तिचे नाव सती होते। तिचा विवाह शंकराशी झाला होता। एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला होता। त्या यज्ञासाठी त्याने सर्व देवी देवतांना आमंत्रित केले होते, परंतु शंकराला आमंत्रित केले नव्हते। आपले वडील मोठा यज्ञ करणार म्हणून सतीला जाण्याची तीव्र इच्छा झाली। तिने आपली इच्छा आपल्या पतीकडे व्यक्त केली। शंकराने सांगितले की सर्वांना आमंत्रित केले, पण आपल्याला